सकाळचे साधारण 10 वाजले असावेत. ऑफिसला जाण्याची घाई, वाहनांचा आवाज आणि गर्दीच्या रस्त्याच्या कडेला विवेक रिक्षाची वाट पाहत उभा होता. समोरून येणाऱ्या साधारणतः 70च्या घरातल्या आजोबांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार तेवढ्यात विवेकने पटकन पुढे जाऊन त्यांना सावरले. आजोबांना खूप घाम येत होता. छाती धडधडत होती. विवेकने रिक्षा थांबवली आणि त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आजोबांची एकंदर परिस्थिती पाहून रिक्षावाल्या काकांनी रिक्षाचे भाडेसुद्धा घेतले नाही. त्यांनी स्वतःहून विवेकला आजोबांना रिसेप्शनमध्ये नेण्यात मदत केली. विवेकने रिसेप्शनिस्टला काय झाले ते थोडक्यात सांगितले आणि मी घाईत आहे असे सांगून तो निघून गेला. डॉक्टरांनी आजोबांना तपासले. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. आजोबा कोण कुठले काहीच माहीत नव्हतं. डॉक्टरांना आजोबांच्या खिशात एक कागद आणि एक लिफाफा मिळाला. कागदावर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून त्यांच्या मुलाचे नाव आणि अमेरिकेतील फोन नंबर होता. डॉक्टरांनी अजिंक्य म्हणजे आजोबांच्या अमेरिकेतील मुलाला फोन लावला. बराच वेळ त्याने फोन उचललाच नाही. डॉक्टरांनी चौथ्यांदा फोन केला तेव्हा अजिंक्यने फोन उचलला. डॉक्टरांनी अजिंक्यला त्याच्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीची माहिती देऊन काय उपचार करावे लागतील ते सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता तुम्ही इथे असावे असं मला वाटतं. डॉक्टर कसं शक्य आहे? मला यायला जमणार नाही, परंतु तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट द्या. कितीही खर्च झाला तरी चालेल. जो काही खर्च होईल तो मी तुम्हाला पाठवीन. हा सरकारी दवाखाना आहे, त्यामुळे काहीही खर्च होणार नाही. पण लक्षात घ्या की कदाचित तुमचे वडील फक्त 1-2 दिवसाचेच सोबती असतील. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. हे सांगितल्यावरही अजिंक्यने यायला स्पष्ट नकार देत, डॉक्टर मी जरा घाईत आहे असं म्हणत फोन ठेवला. अजिंक्यच्या वागण्याने डॉक्टर क्षणभर सुन्न झाले. एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक मुलगा म्हणून त्यांचे मन अस्वस्थ झाले. 25 वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टरांना असा अनुभव कधीच आला नव्हता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, परंतु ते आजोबांना वाचवू शकले नाहीत. पुढच्याच दिवशी आजोबा गेले. डॉक्टरांनी अजिंक्यला परत एकदा फोन केला. डॉक्टर मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या. त्यासाठी लागणारा खर्च मी तुम्हाला पाठवेन. गरज नाही पैसे पाठवण्याची. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत. मी करीन खर्च, डॉक्टर म्हणाले. पुढे काहीही न बोलता अजिंक्यने फोन ठेवला. जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला यायला मुलगा तयार नाही हे डॉक्टरांना खूपच धक्कादायक वाटले. अजिंक्यच्या वागण्यामागे नेमकं काय कारण असेल याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र त्या क्षणी त्यांच्या मनात अजिंक्यबद्दल अत्यंत नकारात्मक भावना निर्माण झाली. डॉक्टर मी आत येऊ का असे विचारत एका तरुणाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मी विवेक. काल मी एका आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यांची तब्येत कशी आहे? विवेक विचारत होता. काल मला एका इंटरव्ह्यूला जायचे होते म्हणून मी त्यांना इथे सोडले आणि घाईघाईत गेलो. खूप दिवसांपासून मी नोकरीच्या शोधात होतो. काल इंटरव्ह्यू झाला आणि आज हवी तशी ऑफर मिळाली. आजोबांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झाले. आजोबांच्या औषधासाठी म्हणून मी 10,000 रुपये द्यायला आलोय. मला त्यांना भेटता येईल का? विवेकने विचारले. डॉक्टरांनी आजोबांच्या मृत्यूबद्दल सांगताच विवेकला रडू कोसळले. डॉक्टरांच्या मनात अजिंक्यबद्दल आधीच नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती. एक अनोळखी मुलगा आजोबांच्या आशीर्वादाची ताकद म्हणून त्यांना भेटायला आला होता 10,000 रुपये घेऊन. आजोबांच्या जाण्याचे कळताच तो ढसाढसा रडू लागला. डॉक्टरांनी विवेकचे सांत्वन करून त्याचा पत्ता आणि फोन नंबर घेतला. अचानक डॉक्टरांना आजोबांच्या खिशातून मिळालेल्या लिफाफ्याची आठवण झाली. डॉक्टरांनी तो उघडला. त्यामध्ये एक 50 लाखांचा चेक होता. डॉक्टरांनी अजिंक्यला परत एकदा फोन केला आणि 50 लाखाच्या चेकबद्दल सांगितलं. चेकचं काय करायचं? डॉक्टरांनी विचारलं. तुम्ही डेड बॉडी शीतगृहात ठेवा, मी येतो. अजिंक्यने येण्याचे मान्य केले. बहुधा पैशाच्या मोहापायी तो येत असावा असे डॉक्टरांना वाटले. सांगितल्याप्रमाणे अजिंक्य भारतात आला. डॉक्टरांना भेटला. आजोबांना दवाखान्यात कोणी आणले, त्यांच्यावर कोणते उपचार केले वगैरे सर्व थोडक्यात सांगत डॉक्टरांनी अजिंक्यला विवेकचे डिटेल्सही दिले. तुम्ही अंत्यसंस्कार करून या, त्यानंतरच मी तुम्हाला चेक देईन, डॉक्टरांनी सांगितले. अजिंक्य वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डेड बॉडी घेऊन गेला. 5 वाजले तरीही अजिंक्य परत आला नाही म्हणून डॉक्टरांनी अजिंक्यला फोन केला. अजिंक्य मी अजून 1 तास हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यानंतर मी घरी जाईन. हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्येच राहतो. तुम्ही आल्यावर रिसेप्शनमधून मला फोन करा, मी तुम्हाला चेक देईन, डॉक्टरांनी सांगितलं. आता तुम्ही कुठे आहात? किती वेळ लागेल तुम्हाला यायला? डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर मी येणार नाही, मी आत्ताच एअरपोर्टवर पोहोचलोय. काय सांगता? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारलं. मला माफ करा डॉक्टर, मी तुम्हाला न भेटताच परत जायला निघालो. अजिंक्य अहो पण त्या चेकचं काय करायचे? तेवढ्यासाठी सर तुम्ही भारतात आलात ना?
डॉक्टर, मी तुमच्या रिसेप्शनिस्टकडे एक ऑथॉरिटी लेटर दिले आहे. त्यामध्ये मी लिहिले आहे की त्या चेकमधील रकमेतील 1,00,000 रुपये विवेकला द्यावेत आणि उरलेले हॉस्पिटलला डोनेशन द्यावे. अजिंक्य, तुम्हाला पैसे नको होते तर तुम्ही इतक्यात दूर का आलात? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले. डॉक्टर, तुम्ही मला बाबा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत असा फोन केला त्यावेळी माझ्या एकुलत्या एक मुलीला आणि पत्नीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांचे ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यांची कंडिशनसुद्धा खूप क्रिटिकल होती. मला तिथून निघता येत नव्हतं. माझा नाईलाज होता. बाबा गेल्याचे तुम्ही सांगितले त्यावेळी माझ्या मुलीचे ऑपरेशन सुरू होते. रक्ताची आवश्यकता होती. मी माझे रक्त देत होतो आणि म्हणूनच काळजावर दगड ठेवून मी सांगितले की मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या. 2 तासांनी तुम्ही फोन केला तोपर्यंत ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता काळजी करण्यासारखं नाही. मी माझ्या एका मित्राला आणि त्याच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये थांबवले आणि भारतात आलो. मित्राला तिथे किती वेळ थांबवणार म्हणून मी घाईघाईत अमेरिकेला परत जातोय. डॉक्टर, तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो. असे म्हणताना अजिंक्यला आणि ते ऐकताना डॉक्टरांना अश्रू आवरता आले नाहीत. अजिंक्यच्या वागण्याची डॉक्टरांना आलेली चीड क्षणात नाहीशी झाली आणि सत्य परिस्थितीची माहिती नसताना अजिंक्यबद्दल करून घेतलेल्या गैरसमजाबद्दल त्यांना स्वतःचीच कीव आली. काही वेळा माणसं वाईट नसतात, परिस्थिती त्यांना तसं दिसायला भाग पाडते. निर्दयी वाटणाऱ्या अजिंक्यच्या वागणुकीमागे असहाय्यतेची दडलेली वेदना त्यांना जाणवली. डॉक्टर अजिंक्यला धीर देत म्हणाले, तुमची मुलगी आणि पत्नी लवकर बरे हो हीच माझी परमेश्वरापाशी प्रार्थना.